आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशातील सिलेंडर वितरण हे प्रभावित झालेलं आहे आणि त्याचा फटका आता मुंबईच्या प्रसिद्ध डबेवाल्यांना देखील बसतोय। त्यांचा व्यवसाय जवळपास 40 ते 50% प्रभावित झाल्याची माहिती आहे। सध्या देशामध्ये जे व्यावसायिक स्वरूपाचे गॅस सिलेंडरचं वितरण आहे ते जवळजवळ बंद करण्यात आलेलं आहे। एकीकडे त्याचा फटका हा हॉटेल व्यावसायिकांना बसलेला आहे आणि त्यासोबतच ज्या मुंबईमध्ये खानावळी चालतात, मेस चालतात, त्यांना देखील त्याचा फटका बसलेला आहे। मुंबईतील अनेक खानावळी या सध्या बंद आहेत आणि त्यामुळे खानावळीमधून जे डबे हे मुंबईतील चाकरमान्यांना दुपारच्या त्यांची जेवणाची भूक भागवायची ते सध्या बंद आहेत आणि त्याचा थेट फटका हा मुंबईतील डबेवाल्यांना बसलेला आहे। आपल्यासोबत सध्या अध्यक्ष करवंदे साहेब आहेत। साहेब, तुमच्या व्यवसायाला देखील फटका पडलेला आहे। जवळपास किती टक्के फटका पडलेला आहे आणि कधीपासून हे सगळं सुरू आहे? निश्चितच, कारण की आम्ही डबेवाले घरचं पण जेवण डिलिव्हरी करतो आणि मेसमधून पण करतो। आधी घरचं जेवण ते लोकांना काही प्रॉब्लेम नाही, कारण 8 ते 10 लोकांचं जेवण बनवलं त्याच्यामुळं सिलेंडर भेटून जातो आणि नाही भेटलं तरी इलेक्ट्रिक शेगडीवरती जेवण बनवलं जातं। पण मेसमध्ये सिलेंडर हे गरजेचं आहे। त्या ठिकाणी 40 ते 50 लोकांचं जेवण बनवलं जातं। ते जर बनवायचं बोललं तर त्यांना सिलेंडर भेटत नाही। त्याच्यामुळं आमचे गॅस जे मेसचं जेवण आहे ना त्याच्यावरती आमचा खूप फरक पडलेला आहे। कारण आमचे 70-80 हजार डबे जात होते, त्याच्यामध्ये कमसे कम 30-40 हजार डब्यांचा फरक पडलेला आहे आणि त्या डबे कमी झाल्यामुळं डब्यावाल्या कामगारांवरती इन्कमचा पण फरक पडलेला आहे। म्हणजे जे आमच्या कामामध्ये जेवढं इन्कम भेटेल त्याच्यामध्ये कमी झालं आहे। जवळपास तुमचा जो व्यवसाय आहे त्यामध्ये किती किती टक्के भाग हा घरगुतीचा होता, किती टक्के वाटा हा मेसचा होता आणि मेसमधला देखील किती टक्के मेस सुरू आहेत आणि किती टक्के जवळपास ज्या खानावळी आहेत त्या बंद आहेत सध्या? तसं पकडलं तरी 50-60% तरी घरगुती जेवणाचं डबे येत होते आणि 30-40% मेसचं जेवण। पण त्यामध्ये पण कसं 10 ते 20% 10% म्हणजे सांगायला गेलं तर 10%च मेसचं जेवण येते, बाकी सगळं बंद आहे। कारण हॉटेलमध्ये पण प्रॉब्लेम झाले आणि मेसमध्ये पण प्रॉब्लेम झाला, कारण सिलेंडरमुळं प्रॉब्लेम। तर सरकारला हेच सांगू इच्छितो की याच्यावरती कुठं काहीतरी थोडंफार लक्ष टाकणं गरजेचं आहे। राज्य सरकार म्हणतं की घरगुती गॅसचा कुठेही तुटवडा नाही आहे, मात्र असं असलं तरी आपण बघतोय की एकदा सिलेंडर बुक केल्यानंतर जो वेटिंग पिरियड आहे तो खूप आता वाढलेला आहे। त्यामुळे आता घरगुती लोकांनी देखील म्हणजे जे घरचे आहेत त्यांनी देखील डबे देण्यामध्ये काही कमी केली आहे का, त्यांचं पूर्वापारच सुरू आहे? नाही नाही, घरगुती याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, कारण घरगुती लोकं की एक 8-10 लोकांचं जेवण बनवतं त्या लोकांना ते पुरतं, त्याचा काही प्रॉब्लेम। पण मेसचं कसं 40 ते 50 डबे पोचवले जातात, त्यामुळं त्या लोकांना थोडा गॅसचा प्रॉब्लेम होतो आणि घरगुती जरी नाही सिलेंडरचा प्रॉब्लेम झाला तर इलेक्ट्रिक शेगडीवरती बनवलं जाते। जवळपास सध्या आपल्यासोबत ट्रस्टचे देखील अध्यक्ष आहेत। सर, सध्या आपण बघतोय की जवळपास 1500 लोक तुमच्या संघटनेमध्ये आहेत। सध्या त्यांचं जे उत्पन्न आहे त्यामध्ये किती प्रमाणात परिणाम होऊ शकतो? कारण आता जेव्हा नवीन महिना सुरू होईल तेव्हाच त्यांना कळेल की किती फरक पडतोय, काय वाटतं की किती परिणाम होईल त्याच्यावरती? सध्या जे युद्धजन्य परिस्थिती चालू आहे त्या माध्यमातून गॅसचा तुटवडा झाल्याकारणाने बहुतांश सामान्य लोकांच्या किंवा सर्वांच्या जीवनावरती परिणाम झालेला आहे। गॅस न मिळाल्यामुळे जेवण बनवू शकत नाही किंवा ह्या अडचणीला सर्वांना सामोरं जावं लागतं। आमचे जवळजवळ एक 1500 लोक ह्या व्यवसायामध्ये काम करतात। 70 ते 80 हजार कस्टमर बेस आमचा ह्याच्यामध्ये आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये आम्हाला जे महिन्याला 20 ते 25 हजार जो इन्कम सोर्स भेटतो आणि जवळ एक 30-40% हे मेसचे काही कस्टमर आहेत, बाकी 50-60% हे घरगुती कस्टमर आहेत। परंतु हे जर बंद झालं, आता काही मेस तर बंद झालेले आहेत, आता आमचे ते याच्यानुसार काही कस्टमर हे आता उन्हाळ्या दिवसामध्ये सुट्टीवरती पण जातात। हे जर बंद झालं, काही कस्टमर आमचे जर बंद झाले, काही कस्टमर सुट्टीवरती गेले, तर जे आम्हाला 20 ते 25 हजार रुपये भेटतात ते कमसे कम 8 ते 10 हजार रुपये महिन्याला भेटू शकतात। आणि जे रेशनिंग संदर्भात जे काही लागतात, तेल म्हणा किंवा अन्य काही वस्तू, यांचासुद्धा भाव वाढलेला आहे। पण आमचं सध्या खानावळी मुंबईतील बंद होत आहेत, तर त्यांना काही तुम्ही राज्य सरकारला विनंती कराल की त्यांना कशा प्रकारे सिलेंडरची सुविधा उपलब्ध करून देता येईल, जेणेकरून तुमचा व्यवसाय देखील सुरू राहील आणि जे चाकरमानी त्यावरती अवलंबून आहेत त्यांना देखील त्यांचे घरगुती जेवण मिळत राहील? आमचं केंद्र सरकार आणि राज्य सरकारला निवेदन राहील की हे याच्यावरती लवकरात लवकर पर्याय शोधून सर्वसामान्य किंवा जे व्यावसायिक आहेत यांनासुद्धा काहीतरी दिलासा दिला पाहिजे। हे त्यांनी लवकरात लवकर या संदर्भात निर्णय करावा। आपण ऐकलं की हे डबेवाले केवळ सध्या बघतोय की सुरुवातीला केवळ हॉटेल व्यावसायिकांना या गॅसच्या तुटवड्याचा फटका बसत होता, मात्र आता मुंबईतील डबेवाल्यांना देखील फटका पडतोय। जवळपास 30 ते 40% किंवा त्याहून अधिक हा फटका त्यांना बसलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारने ज्या खानावळी मुंबईमध्ये चाकरमान्यांना जेवण देतात त्यांना जर त्यांना सिलेंडरची सुविधा उपलब्ध करून दिली तर त्यांना जो काही दुष्परिणामांचा सामना सध्या करावा लागतोय तो कमी होईल।
व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज जयस्वालसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.